नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा। मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत दिल्लीत उभारणार मोठं आंदोलन। परभणी शहरात आज बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी इतिहास घडवणारा विराट मोर्चा निघाला। आम्हाला न्याय हवा, टाटातला हक्क हवा या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हजारो समाज बांधवांनी एकत्र येत शासनाला ताकदवान इशारा दिला। मोर्चाची सुरुवात शासकीय अध्यापक विद्यालय परिसरातून झाली। तेथून हा मोर्चा रायगड कॉर्नर, सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क या मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र झाला। ठिकठिकाणी बंजारा समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी पारंपरिक पोशाखात आणि बंजारा ढोल ताशांच्या गजरात सहभाग नोंदवला। मोर्चात परभणी जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो कार्यकर्ते, समाज नेते, महिला संघटना व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशा घोषणांनी वातावरण भारून गेले। मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात समाज प्रतिनिधींनी निवेदन सादर करून एसटी आरक्षणाची मागणी केली। निवेदनात सरकारने तातडीने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, तसेच या प्रश्नावर ठोस निर्णय न घेतल्यास येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलने उभारले जातील असा इशारा देण्यात आला। या मोर्चामध्ये उपस्थित समाज नेते म्हणाले की सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आता शांत बसणार नाही। पुढचा टप्पा म्हणजे मुंबई आणि दिल्ली येथे विशाल मोर्चे काढून आपला आवाज संसदेत आणि मंत्रालयात पोहोचवू। मोर्चामध्ये शिस्तबद्ध सहभाग, महिला वर्गाची उपस्थिती आणि तरुणांच्या जोशपूर्ण घोषणांनी समाजातील एकता आणि निर्धार स्पष्ट दिसून आला। या मोर्चाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले असून पुढील काही दिवसांमध्ये या आंदोलनाचा पुढचा टप्पा ठरविण्यासाठी समाज नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।